ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते. शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत. फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाईपलाईन रोड, अहमदनगर. सीमेवर सैनिक असल्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. सीमेवर असताना ऊन, वारा, पाऊस यांसारख्या परिस्थितीत जवानांना कष्ट करावे लागतात. रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून ते सीमेवर तैनात असतात. यामुळेच आपला भारत देश सुरक्षित आहे, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी केले. पारेवाडी येथील जवान देविदास गुंड 17 वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झाले. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 5 परीक्षा उत्तीर्ण झाल्या. याबद्दल ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी संजय कळमकर आणि पंचायत समितीचे माजी सभापती सुरेखा गुंड उपस्थित होत्या. यावेळी गाडे म्हणाले, पूर्वीच्या लढाया तलवार, बंदूक, स्टेनगन, रणगाडे, तोफा, अणुबॉम्ब या शस्त्रांनी होत असत. मात्र आता यापुढचे युद्ध हे लेझर किरणांनी होणार आहे. पारेवाडीसारख्या छोट्याशा गावात 30 ते 40 तरुण देशसेवा करत आहेत, याचा अभिमान आहे. देविदास गुंड यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर लोकसेवा आयोग, सरळ सेवा आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या. यामध्ये त्यांची ग्राम महसूल अधिकारी, नांदेड, कालवा निरीक्षक, कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी, शिर्डी नगर परिषद, कर सहाय्यक, आरोग्य सेवक अशा 6 पदांवर निवड झाली. यावेळी कळमकर म्हणाले, मराठ्यांचा सर्वात मोठा विजय या भूमीमध्ये झालेला आहे. देशासाठी काम करत असणारा मेजर ही पदवी पद्मभूषण, पद्मश्रीपेक्षा मोठी आहे. ही पदवी देशातच मिळते, तर इतर पदव्यांसाठी प्रस्ताव सादर करावा लागतो. गुंड यांनी या कार्यक्रमात आई वडिलांचे पूजन केले, रक्तदान शिबिर घेतले आणि वृक्षवाटप कार्यक्रम असे उपक्रम राबवून एक चांगला पायंडा पाडला. प्रत्येकाने त्याचे अनुकरण केले पाहिजे. आईवडील हे आपले विठ्ठलच आहेत. समाज फक्त देखावा करत असतो. सेवानिवृत्त झाल्यानंतर मेजर लोकांनी राजकारणाच्या नादी न लागता समाजकारण करावे. माजी सैनिकांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर गावात कमान लावल्या आहेत. त्यांच्या संघटना आहेत, त्या शाळेला मदत करतात, मार्गदर्शन शिबिरे आयोजित करतात. सेवा करण्याची वृत्ती सैनिकांमध्ये उत्तम आहे. 17 वर्षे त्यांनी सेवेत काढले असून त्यांचा समाजसेवेचा मोठा अनुभव आहे आणि या अनुभवातून त्यांनी तरुणांनाही चांगले मार्गदर्शन करावे. सध्याची पिढी मोबाईलमध्ये गुंतली आहे. आईवडील मुलांकडे अजिबातही लक्ष देत नाहीत. यामुळे मुले मोबाईलच्या माध्यमातून बिंगो नावाचा जुगार खेळत आहेत. यातून घराचे नुकसान होत आहे. तेव्हा आई वडिलांनी सावध राहण्याची गरज आहे. माझी मेजर गुंड साहेबांनी सांगितलं की काय काय परिस्थिती आहे आणि वस्तुस्थिती आहे. या भारताच्या शेजारी पाकिस्तान आणि चीन हे आपले खरे शत्रू राष्ट्र. 75% आपल्याला समुद्र किनारा आहे. गुजरात, महाराष्ट्र, केरळ, गोवा, आंध्र, कर्नाटक या ठिकाणी सैन्य दलाचं एवढं काम त्या ठिकाणी नाही. परंतु राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी आपल्या सैन्याला फार मोठ्या प्रमाणात कष्ट त्या ठिकाणी घ्यावं लागतं. आणि त्यांनी सांगितलं की गुजरातमध्ये जमिनीवर पापड वाचतो इतकी उष्णता असते आणि जम्मू काश्मीरमध्ये बर्फाळ प्रदेशामध्ये शून्यापेक्षा कमी तापमान त्या ठिकाणी असतं आणि अशा त्या थंड हवेमध्ये महिने त्या ठिकाणी आमच्या सैनिकाला थांबावं लागतं. काय यातना होत असतील, काय वेदना होत असतील ही आपण कल्पना केलेली बरी. एवढे कष्ट त्यांना त्या ठिकाणी. आज सीमेवरचे सैनिक आहेत म्हणून आपण सुरक्षित त्या ठिकाणी आहोत. आणि म्हणून आपण पाहतो की दर 8 दिवस लय झाले की एखाद्या गावातला जवान शहीद झालेला आपण ऐकतो, पाहतो. आणि गुंड मेजरने सांगितलं की शहीद झाल्यानंतर तेवढ्या 1 दिवसापुरती ती सलामी पुढाऱ्याचं येणं जाणं मोठ्या प्रमाणात गर्दी, परंतु त्याच्यानंतर त्या कुटुंबातच कुणी पाहत नाही अशी त्यांनी त्या ठिकाणी खंत व्यक्त केलेली आहे. ती सुद्धा वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून देशासाठी काम करणं आपल्या सर्वांना जे निवृत्त झाले असतील, जे विद्यमान सैन्यामध्ये असतील त्यांना मी खरं सॉलिड करतो की तुमच्यामुळे आम्ही सर्व भारतीय सुरक्षित त्या ठिकाणी आहोत. आता तंत्र फार विकसित झालेले. सुरुवातीच्या काळामध्ये लढाया समोरासमोर तलवारीने, धनुष्यबाणाने त्या ठिकाणी होत होत्या. नंतर थोडं तंत्रज्ञान बदललं, बंदुका आल्या, नंतर स्टेनगन आले, नंतर तुमचे इतके त्याच्यात प्रगती होत गेली की रणगाडे आले. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये सैन्याला
आवश्यकता नाही, स्टेट घेण्याची आवश्यकता नाही. आता जे युद्ध होईल ते आपण एका काळात रामायण महाभारतामध्ये ऐकायचो की तो धनुष्यबाण सोडला, तिकडून रावणाने सोडला, इकडून रामाने तो वर हवेतच उडवला. अशा पद्धतीचे उद्याच्या काळातलं युद्ध त्या ठिकाणी येणार आहे. आपण आता बघितलं आपलं जे युद्ध झालं की जे पाकिस्तानी ड्रोन एका वेळी 400-500 ड्रोन आपल्यावर सोडले होते आणि हवेतच त्या सर्व ड्रोनचा आपण त्या ठिकाणी नायनाट केलं. एवढं तंत्रज्ञान विकसित झालेले आणि उद्याच्या काळामध्ये आता तुमच्या अणुबॉम्ब राहिलं बाजूला, स्टेनगन बाजूला राहणार, रणगाडे बाजूला राहणार, तुमच्या तोफा बाजूला त्या ठिकाणी राहणार. आता लेझर किरण म्हणजे इतकी प्रगती झाली की युद्धापासून लेझर किरणाच्या साह्याने एखादी इमारत उडवणे किंवा एखादा बॉम्ब शत्रू राष्ट्राचा त्या ठिकाणी नष्ट करणे, एवढी प्रगती आता तंत्रज्ञानामध्ये त्या ठिकाणी होत गेलेली आहे. आणि तेवढीच भीती सुद्धा निर्माण झालेली आहे की एखाद्या देशाने जर अणुबॉम्ब हल्ला केला तर त्याच्या धडा काय बसतात. आपल्याला ज्यावेळेस अमेरिकेने जपानवर नागासाकी आणि हिमालयावर बॉम्ब टाकले होते त्यावेळेची परिस्थिती म्हणजे ते बॉम्ब टाकल्यानंतर जवळच्या 10 किलोमीटर मधले कोणताही मनुष्य प्राणी किंवा इतर प्राणी त्या ठिकाणी झाले, काही अंध पावले, काही मरण पावले. म्हणजे इतकी हाहाकार झाला त्यावेळेस की अणुबॉम्ब टाकणं हे इतकं घातक झालेलं आहे. त्याच्यामुळे 10 वेळेस प्रत्येकाला त्या ठिकाणी विचार करत होतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्या भारताच्या सीमेवर सैन्य तैनात काम करणं दिवस खरंच तुमच्यासारखे सर्व सैनिक त्या ठिकाणी असल्यामुळं आपल्याला निवांत जगत आहेत. आणि त्याच्या काश्मीरमध्ये अशी परिस्थिती पाकिस्तान आपल्याबरोबर समोरासमोर युद्ध करण्याची पाकिस्तानची आपली ताकद नाही आपल्या विरुद्ध. आणि मग छोट्या मार्गाने अतिरेकी घुसवायचे आणि मग अतिरेकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हल्ला करायचा अशी रणनीती पाकिस्तानने त्या ठिकाणी गेल्या 20-25 वर्षापासून अवलंबलेली आहे. आणि म्हणून आपल्या जवानांना त्या ठिकाणी त्या बॉर्डरवर इतकं सतर्क राहावं लागतं. कधी अतिरेकी घुसतील आणि कधी ही होती सांगता येत नाही. आज लढाईमध्ये मरण आलं तर ते आपण घरची मी म्हणत नाही, लढाईमध्ये मरण आलं चांगलं आहे. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अनेक वीर आपण बघितले की स्वराज्यासाठी स्वतःचा दिवा त्या ठिकाणी अर्पण करत होते. महाराज तुम्ही जा, आम्ही त्या ठिकाणी थांबतो, शत्रूला अडवतो, आम्हाला मरण आलं तरी चालेल, अशा पद्धतीची भूमिका त्या काळात होती ना आजही तीच परिस्थिती. परंतु या छुप्या हल्ल्यामध्ये मरण पावल्यानंतर त्या एक वेदना वेगळ्याच त्या कुटुंबाला सहन करायला लागतात. आणि म्हणून अशा या सर्व ह्याच्यामध्ये आपला भारतीय सैनिक त्याला खरंच आपल्याला अभिमान आहे. आणि 17 वर्षे दिव्यदासांनी त्या ठिकाणी सेवा केलेली आहे. आणि कळंकस हे गाव तसं सदन आहे, पाणी भरपूर आहे, जमिनी चांगल्या आता याच्यात तरी सुद्धा मी आता विचारलं संदीपला किती मेजर असतील आपल्या पाणीवाडी गावातले, तर तिथे जवळजवळ 30-40 पेक्षा जास्त सैन्यामध्ये पाणीवाडीतले जवान आहेत. म्हणजे मला खरंच अभिमान त्या ठिकाणी वाटला की ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती, पाण्याची काही सुविधा नाही, अशा गावातले अनेक लोक एक तर शिक्षक म्हणून काम करतात किंवा नोकरी आपल्या सैन्य दलामध्ये त्या ठिकाणी जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. पण पाणीवाडी सारख्या गावामध्ये सुद्धा 30-40 पेक्षा जास्त जवान आहेत, याचा सुद्धा आपल्या गावाला खरंच अभिमान आहे. म्हणून या ठिकाणी जास्त वेळ न घेता मी आपल्या सर्वांच्या वतीने दिव्यदासला इथून पुढच्या काळामध्ये तो जो इथून पुढच्या काळात जॉब करणार आहे त्या कामामध्ये त्यांना यश प्राप्ती हो, त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि निरोगी लाभो अशी आई तुझा भावनिशी प्रार्थना करून पूर्ण नियोजन केलेलं आहे. आपल्या गावाचे सुपुत्र देवीदासजी गुंड मेजर, मला वाटतं मेजर ही पदवी पद्मश्री आणि पद्मभूषणपेक्षा मोठी आहे. कारण या पदव्या देशाच्या आत मिळतात, आरामात मिळतात, ते फाईल तयार करावे लागतात. परंतु आपली जी भूमी आहे, पारेवाडी असेल, पारगाव असेल, भातोडी असेल, मराठ्यांचा सगळ्यात मोठा विजय हे आपल्या भूमीमध्ये झालेला आहे. त्यांना आता खूप चांगला अनुभव येईल असं मला वाटत नाही. कारण ते आता ज्या पदावर जातील तिथं टेबल असेल, टेबलावरचे व्यवहार, खालचे व्यवहार ते मेजर असल्यामुळं तिथं कुणाला काय बोलतील हे सांगता येत नाही. कारण तुम्ही जे आशेचे किरण आता देशात राहिलेले आहात, खूप मेजर या ठिकाणी आहेत, खूप कळकळीनं ते या ठिकाणी बोलले.
मला आजच्या कार्यक्रमात सगळ्यात आवडलेला कार्यक्रम तो असा की त्यांनी स्वतःच्या आईचं आणि वडिलांचं पूजन केलं. हे अनुकरण करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या आई वडिलांना न विसरणं. काहींना राग येईल, पण माझा एक मित्र दरवर्षी सर दिंडीत जातो आणि वडिलांना सांभाळत नाही. मी त्याला सांगितलं एखाद्या दिवशी विठ्ठल त्याच्या पायाखालची वीट काढून तुझ्या डोक्यात घालेल आणि तुला सांगेल तुझ्या घरात विठ्ठल असताना तू इकडे कशाला येतो. खरी विठ्ठल रुक्मिणी आपल्या घरात आहे, आपल्या आई वडिलांच्या रूपात आहे, पण आपण त्यांना सोडून देतो आणि दिखावा करतो. हे सगळे मेजर इथं आहेत. तुम्हाला एक सांगतो की आजचा समाज दिखाव्यामध्ये जास्त गुंतलेला की आम्हाला कसं सगळं दाखवता येईल, माझी किती भक्ती आहे, माझं किती प्रेम आहे. रात्रभर भजन म्हणायचं आणि पहाटे जाऊन दुसऱ्याचा बाण टोकरायचा, अशी वृत्ती असलेले लोक या समाजात आहेत. बोललेलं कुणाला पटत नाही. परंतु देवाची आम्ही पूजा करतो, श्रद्धा करतो, त्यांच्यावर आमची श्रद्धा आहे. मध्यंतरी गुंड साहेब आमच्या गावात एकानं जागरण घातलं, 10वीची परीक्षा सुरू होती. मी सांगितलं बाबा जागरणाला तू स्पीकर लावू नको, मुलं अभ्यास करताय, त्यांचा उद्या इंग्रजीचा पेपर आहे. तो म्हटला स्पीकर लावला नाही तर आमचा आवाज देवापर्यंत जाणार नाही. त्यानं मोठ्यानं भुंगा लावला. मुलांचा अभ्यास झाला नाही. आपल्या समाजानं नेमकं काय घ्यावं हेच आम्हाला समजतं. आणि कोणी बोलायला गेले की असं म्हणतात हा धर्माच्या विरोधातला आहे, आमचा धर्म बुडवायला निघाला. अहो हिंदू धर्मानं आणि आपण जागा होण्याची फार गरज आहे. आणि मला वाटतं जे मेजर रिटायर होऊन येतात त्यांना गावातल्या अनेक गोष्टी पटत नसतील, पण ते बोलत नसतील. एक तर त्यांना विनंती आहे, कोणी रिटायर होऊन गावात आलं की पहिली गोष्ट गावातले लोक काय म्हणतात की आता निवडणूक जवळ आलेली आहे, तुम्ही उभं राहायला पाहिजे. ते का म्हणतात, कारण आपल्याकडे पैसे आलेले असतात. एकदा यांचे पैसे घातले आणि हे आपल्या लेवलला येऊन बसले की गाव निवांतो. म्हणून तुम्ही राजकारणाच्या नादी लागूच नका. राजकारणात आहेत गुंड साहेब आहेत, ते सेवा करतायत, तुम्ही समाजकारण करा. सातारा सांगली भागामध्ये अनेक गावामध्ये मी कमानी पाहतो, माजी सैनिकांच्या कमानी आहेत. त्या माजी सैनिकांनी तयार केल्या, त्यांच्या संघटना आहेत. ते शाळेला मदत करतात, विद्यार्थ्यांना मदत करतात, वेगवेगळे मार्गदर्शन शिबिरं घेतात. आणि मला वाटतं या तिथं सीमेवर लढता सुद्धा रिटायर झाल्यानंतर सुद्धा गावात येऊन समाजसेवा करण्याची आमच्या या सैनिकांची जी वृत्ती आहे ती खूप उत्तम आहे. म्हणून देवीदासजी आज तुम्ही निवृत्त होऊन आलात, 17 वर्ष. तुम्ही विचार करा, जे सांगितलं गेलं भयानक आहे. जे म्हणतात गुडघ्यात काय मेंदू आहे, ते रिकाम टेकड्या लोकांच्या या भाषा आहे, चौकात बसले. अहो गुडघ्यात मेंदू आहे तेच बरं आहे. समोर समजा पाकिस्तानचं सैनिक असलं, तिथं खूप हुशार सैन्य असला, तो गोळी जर रोखली तर तो काय म्हणेल, नाही मानवतावाद आहे, याला नाही मारलं पाहिजे आपण, या जगामध्ये दुसऱ्याला मारणं पाप आहे असं म्हणून तर तुम्हाला गोळी लागेल, तो तुम्हाला मारेल. फार विचार करण्याची ती क्षमता नसते. परंतु सैन्याला तसं का म्हटलं जातं, गुडघ्यात मेंदू आहेत म्हणून डोक्यातले मेंदूवाले सुरक्षित आहेत, ते समाजाचं संरक्षण करतात. त्यांना तसं बनवलं गेलेलं असतं की नाही आपल्याला या देशासाठी मरायचंय, लढायचं. आणि हे लढता सुद्धा जाताना काय अवस्था होते, पत्नीला सोडताना. अहो जे सैन्यात नाहीत ते त्यांचं एक बरं आहे, पत्नीला ते सोडत नाही, त्याच्या विरोधात आहे, पत्नीच त्यांना सोडत नाही, कारण त्याचा भरोसा नसतो हा कुठं जाईल. तुमचं उलट आहे. परंतु या समाजामध्ये वागताना सुद्धा आमच्या मात्या पित्यावर विश्वास ठेवून ही पिढी जी घडते. नाही तर तुम्हाला सांगतो आज गावागावामध्ये पहा, मी सगळ्या तरुणांना नावं ठेवत नाही, टोळकेची टोळके चौकामध्ये बसलेले आहेत. ते मोबाईल आहे, मोबाईलमध्ये एकदा आम्ही डोकं घातलं की आम्हाला जगाचं समाजाचं काही घेणं राहिलं. ते तुम्हाला जुगार खेळताना दिसणार नाही. पूर्वी तो शकुनी जुगार खेळायचा महाभारतात. त्यानं काय एकदा राज्यच लावलं, सगळं राज्य घातलं, नंतर द्रौपदी लावली, म्हणून महाभारत घडलं. आताची मुलं तुम्हाला उघड जुगार खेळताना दिसणार नाही, पण त्या मोबाईलमध्ये बिंगो नावाचा एक प्रकार. तुमच्या गावात कोणी नसेल तर तो आनंद आहे, पण गावागावामध्ये 40-40, 50-50 लाख रुपये फक्त मोबाईलच्या गेम मध्ये घातलेले मुलं आहेत. वडिलांची जमीन त्यात घातलेली आहे. म्हणजे असे मुलं जर आता अशी पिढी जर निर्माण झाली तर करायचं काय, हा फार मोठा प्रश्न. फार काळ बदललाय साहेब. आणि आम्ही त्याला काय, आता मुलं बिघडले आम्ही म्हणतो, काय बिघडले. आता इथं आमच्या बऱ्याच आया आहेत, संध्याकाळी तुम्ही काय करता, तुम्ही टीव्ही पाहता, पाहायला पाहिजे मनोरंजन म्हणून, पण आमचं पोरगं शाळेतून येतं, तुम्ही त्याच्याशी बोलता का, त्याला जवळ घेता का. आई टीव्हीतली सिरियल पाहते, बाप मोबाईल खेळतोय, भाऊ मोबाईल खेळतोय, ताई मोबाईल खेळते. त्या मुलाला असं वाटतं यांना माझ्याशी बोलायचं की नाही. मग तो किरकिर करायला लागला की त्याला एक मोबाईल दिला जातो, तोही बघत बसतो. लहानपणापासून आम्ही मुलांवर असे संस्कार करतो
तो त्या मोबाईलमध्ये घडला की कधी बिघडला हे आम्हाला सुद्धा कळत नाही. मग मोठे झालेले माणसं म्हणतात हा बिघडला. तो बिघडलेला नसतो, आपण त्याला बिघडवलेला असतो. पण या सगळ्या गोष्टी कुणी जपायच्या? हे देवीदास यांच्यावर जे संस्कार लहानपणापासून आई वडिलांनी केले असतील ते आज त्यांच्या डोक्यात इतकी प्रतिभा आहे, बुद्धिमत्ता आहे. या सेवानिवृत्ती झाल्यानंतर सुद्धा ते 5-5 परीक्षा देत आहे. आज MPSC दिली, उद्या ते UPSC सुद्धा पास होतील. इतकी दानत त्यांच्यामध्ये आहे, इतकं धारिष्ट्य त्यांच्यामध्ये आहे. असे मुलं आम्ही कधी निर्माण करणार? आम्ही ते तयार करत नाही आणि आम्ही म्हणतो मुलं बिघडले. ते बिघडायला कारणीभूत आम्ही आहोत. म्हणून आजच्या आई वडिलांनी खूप सावध राहणं खूप गरजेचं आहे. शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही अखंड महाराष्ट्राची माती आणि त्या मातीमध्ये आज आपण आपल्या गावच्या एका सुपुत्राचा सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत. आई वडील हे शेतकरी कुटुंब आणि अत्यंत गरीब परिस्थितीमधून अण्णांनी मुलांचं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर देवीदास हा सैन्यामध्ये भरती झाला. आम्ही लहानपणीपासून एकत्र बसणं उठणं आणि या कुटुंबाचं सर्व काही पाहत आलो. एकदम अतिशय गरीब कुटुंब, मनमिळावू कुटुंब आणि या कुटुंबातून या देवीदासची वाटचाल पुढे चालू झाली. या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना, या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना मेजरच्या बरोबर मेजरचे भाऊ राजू गुंड आणि दुसरे भाऊ वैभव शिंदे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना फार मोठी आणि सुरेख अशी कामगिरी बजावली आणि कार्यक्रमाचं सर्व नियोजन वैभव आणि राजू यांनी दोघांनी केलेलं आहे. सर, कार्यक्रमाचं नियोजन करत असताना मेजरचे लहान भाऊ राजू आणि वैभव यांनी फार धावपळ करून हे कार्यक्रमाचं नियोजन, या ठिकाणी पाऊस असेल तर आपण गावात घेऊ आणि पाऊस नसेल तर रानात घेऊ आणि पाऊस नसल्यामुळं रानात अचानक नियोजन केलं. सर थोडंसं कोलमडलं असेल तर थोडं जमा मागतो, पण आम्ही सर्व शेतकरी कुटुंबातील लोक आहोत त्यामुळे थोडंसं मागं पुढं होऊ शकतं. आणि या मेजरला मी आता जास्त काही या ठिकाणी बाकीच्यांना बोलायचंय, आपल्याला संजय कळमकर सरांचं व्याख्यान ऐकायचंय म्हणून जास्त न बोलता त्यांचं भावी आयुष्य दीर्घायू लाभो आणि विशेषतः आरोग्यदायी लाभो आणि पुढील काळासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. भारत मातेची सेवा करून 17 वर्ष सेवा पूर्ण करून त्या ठिकाणी ते सेवानिवृत्त झाले आहेत आणि म्हणून त्यांचा सेवापूर्तीचा हा कार्यक्रम आहे. तसंच दुसरा एक कार्यक्रम या ठिकाणी आहे. ते असं म्हणतात की एंड इज द बिगिनिंग आणि मग त्या तत्वाप्रमाणे एकीकडून ते सेवानिवृत्त झाले आणि दुसरीकडं त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कष्टाच्या अपार मेहनतीच्या जीवावर जिद्दीच्या जीवावरती अभ्यास करून वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा त्यांनी दिल्या आणि त्या परीक्षामध्ये त्यांनी घवघवीत असं यश त्या ठिकाणी संपादन केलेलं आहे आणि त्यामध्ये ते यश संपादन करून त्यांनी पहिली पोस्ट त्या ठिकाणी मिळवली होती की ती म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी ग्राम महसूल अधिकारी नांदेड या ठिकाणी त्यांनी नियुक्ती मिळवली. त्यानंतर आज ते कालवा निरीक्षक या पदावरती बीड जिल्ह्यामध्ये ते कार्यरत आहेत. त्यानंतर शिर्डी नगर परिषदेमध्ये त्यांनी कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी म्हणूनही त्यांना नेमणूक मिळालेली आहे आणि त्यानंतर GST विभागामध्ये सुद्धा त्यांची निवड झालेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थात MPSC मध्ये त्यांनी वरिष्ठ लिपिकपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि सर्वांचं आपलं भाग्य असं आहे की ते आपल्या गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी इतरही सेवा केलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी आता शेवटची जी पोस्ट त्यांना मिळालेली आहे त्या पोस्टचा त्यांनी स्वीकार करावा अशी आपण त्यांना विनंती करणार आहोत. तसंच या ठिकाणी त्यांची ही जी काही नियुक्ती झालेली आहे त्या नियुक्तीबद्दल त्या ठिकाणी त्यांचा थोडक्यात सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यांना आपल्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. यावेळी गुंड यांनी देशसेवा करत असताना आलेले अनुभव सांगितले. प्रास्ताविक गणेश शिंदे यांनी केले. यावेळी संदीप गुंड, माऊली शिंदे, वैभव शिंदे, आकाश गुंड, संपत गुंड, बलभीम शिंदे, तानाजी गुंड, सचिन शिंदे, दत्ताजी शिंदे, अभय गुंड, जयदीप गुंड उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.